सो मी पहिले सगळ्यात आधी माझ्या हजबंडला विश करणार आहे. थँक्यू माझी बायको. तर आज आमच्या एंगेजमेंटला 1 वर्ष पूर्ण होत आहे. हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. कसं वाटतंय मग तुला 1 वर्ष पूर्ण होऊन? डोक्याला ताप सहन केला 1 वर्ष. काहीतरी तर चांगलं बोल ना अरे आजच्या दिवशी माझ्यासाठी. तर आता माझी अंघोळ करून झाली आहे, तर मी पटापट माझं स्किन केअर करून घेते. चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय करते स्किन केअरमध्ये. तर माझी स्किन अशी आता खूप डिहायड्रेटेड दिसते. सो मी नेहमी माझ्या स्किन केअरची सुरुवात टोनर पासून करते. सो स्टार्ट विथ दिस टोनर. असं टॅप करून घ्यायचं स्किनवर, कंप्लीट एअर ड्राय होऊ द्यायचं. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप मॉइश्चरायझर. कधीच स्किप करायचं नाही. लगेच असं हायड्रेशन फील होतं खूप स्किनमध्ये. लगेच स्किन अशी खूप फ्रेश दिसायला लागते मॉइश्चरायझर लावल्यावर. आणि लास्ट इम्पॉर्टंट स्टेप लिप बाम. त्याच मस्त छान चेरी कलरमध्ये थोडंसं छान पिगमेंट देतं मस्त. आणि माझे क्यूटचे आज जे मी इयरिंग घालणार आहे ते दाखवते. माझ्या ऑफिसमध्ये स्टॉल लागले होते, तर त्यात फ्ली मार्केटमधून मी घेतले. माझ्या ऑफिसच्या फ्ली मार्केटमधून. सुंदर आहेत ना खूप. And last but not the least, important part, बिंदी. या पद्धतीने मी पूर्ण रेडी झाली आहे. सो आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आपल्या दिवसाची सुरुवात करतो देवपूजेने. सो सगळ्यात आधी मी देवपूजा करणार आहे. चला करूया. नवऱ्यासाठी सेप्टेंबरचे क्यूट असे फ्लॉवर्स ऑर्डर केले आहेत. सो मी असेच रँडम एका ठिकाणी ठेवते आणि काहीतरी रिझन देऊन त्याला इथे बोलवते आणि बघू त्याची रिॲक्शन. ओके. चष्मा सापडत नाही मला, चष्मा शोधून दे ना. कसं आवडलं माझं सरप्राईज? थँक्यू माझी बायको. तुमचे खूप खूप आभारी आहे. आज बटाट्याची सुकी भाजी करणार आहे. सो त्यासाठी मी बटाटे उकळायला ठेवते. तोपर्यंत मी पुरणसाठी कणिक भिजवून घेते. चला. आमचं पीठ भिजून झालंय. मी आता हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवते. त्या स्वीटमध्ये शेवयांची खीर बनवणार आहे. सो चला ते बनवते. छान स्मेल येतो. येस, टेम्पटेड. शेवयाची खीर खूप खूप सुंदर लागते. तुम्ही जरी ट्राय केली आहे, आता गरज आहे त्यात दूध टाकायची. त्यांना चांगलं उकळी येईपर्यंत एकेकाला शिजू द्यायचं. म्हणजे ते शेवया थोड्या नरमही होतील. व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात एंडिंगला फक्त साखर आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे. इतकी सोपी रेसिपी. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी इलायची पावडर, वेलची पावडर टाकू. 1 डिश कंप्लीट. माझी सुक्या भाजीची सगळी तयारी करून झाली आहे. कढीपत्ता काढून ठेवलाय मी, मिरची केली आहे, बॉईल केले गेलेत माझे बटाटे आणि मी ते कापूनही ठेवलेत आणि कांदाही बारीक करून ठेवलाय. चला आता मी लवकरात लवकर भाजी बनवते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणत्याही भाजीची टाकायची असते ती आपली आवडती कोथिंबीर. आणि माझी दुसरी डिश, दुसरी भाजी ही कंप्लीट झाली आहे. माझी पुऱ्यांची सगळी तयारी करून झाली आहे.
तेल पण मस्त गरम झालं आहे. आता पटापट छान पुऱ्या तळते आणि आजचा स्वयंपाक समाप्त. इतकी मस्त छान टम्म पुरी भरली. एक्सपर्ट आलेस एक्सपर्ट. माझा सुंदर स्वयंपाक करून झालाय. मी तुम्हाला दाखवते. गरम गरम पुरी, टम्म फुगलेली पुरी, बटाट्याची सुकी भाजी आणि स्वीट मध्ये आपली मस्त शेवयांची खीर. चला मी आता पटकन प्लेटिंग करते आणि जेवायला बसूया. कसं झालंय जेवण? मस्त मस्त. खीर पण टेस्ट करून बघ ना. खीर पण सांग कशी झाली. छान झालं. मस्त. गोड बरोबर आहे. हो.